मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दुर्गा पुराणमधील सतीचे चरित्र। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, सती चरित्र चालू आहे आता। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता, महादेवाच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात। तुमच्या मुखातून मंगलकारक व अमृतमयी शिवकथा ऐकून आणि हे शिवचरित्र आणि हे दुर्गा पुराण ऐकून, सतीचरित्र ऐकून माझ्या मनात त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा उत्पन्न झाली आहे। मी सतीच्या कीर्तीने युक्त दिव्य शिवचरित्र ऐकू इच्छितो। सदाशिव योगी आहेत, तरीही त्यांच्या मनात विभवाचा विचार कसा आला? सती दक्ष पत्नीच्या गर्भातून कशी उत्पन्न झाली? ती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर नाराज होऊन तिने आपल्या शरीराचा त्याग कसा केला? चेतना काशाला प्राप्त होऊन ती पुन्हा हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे घोर तपस्या केली? तिचा शिवजीशी कसा विवाह झाला? कामदेवाचे भस्म करणाऱ्या शिवजीच्या अर्ध्या शरीरात तिला कसे स्थान प्राप्त झाले? भगवानाचे अर्धनारीश्वर रूप काय आहे? हे महामते, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हीच कसे स्थान प्राप्त झाले? भगवानच्या या सर्व विवेचन ज्या आहेत कथा त्या आम्हाला ऐकायची इच्छा आहे, तरी कृपा करून याविषयी निरूपण करा आणि आम्हाला काही माहिती द्या। तेव्हा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुने, देवी सती ही भगवान शिव यांच्या कथा अत्यंत शुभ आणि परम पावन, दिव्य आणि गोपनीय असतात। जो कोणी खूप भाग्यवान असतं त्यांनाच या कथा ऐकायला मिळतात। या कथा ऐकून जन्म सफल होतो। आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका। संध्या ही माझी कन्या। एके दिवशी तिचे सौंदर्य पाहून काम पीडित झालो, तेव्हा महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला, पण मला पितृधर्माचे स्मरण करून ते कैलासावर निघून गेले। मायेने मोहित होऊन मी त्यांच्याशी वैर धरले। मी द्वेषाने जळफळत होतो। मी पुत्राच्या साह्याने त्यांना मोहित करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही। म्हणून मी भगवान विष्णूचे ध्यान केले। शिवतत्व जाणणाऱ्या श्रीहरींनी मला अनेक प्रकारे समजवले, तेव्हा मी शंकरांबद्दल असलेली ईर्ष्या सोडून दिली, पण माझा हट्ट कायम राहिला। मी शक्तीची आराधना केली। महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची उत्पत्ती केली। दक्षसुता उमा दुसह्य तपश्चर्या करून रुद्राची पत्नी झाली। तिच्याशी विवाह करून रुद्रदेवांनी गृहस्थ्रमात प्रवेश केला। ते दोघी सुखाने कालक्रमणा करू लागले। पुढे शिवजींच्या मायेने दक्षाला अहंकाराने ग्रासले। तो रुद्राची निंदा करू लागला। त्याने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले। त्यात सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींना, देवांना, ऋषीमुनींना निमंत्रण पाठवले, पण रुद्र आणि सती यांना बोलवले नाही। ही वार्ता कळता सतीच्या मनात माहेरी जाण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली। शिवचरणांना वंदन करून तिने दक्ष यज्ञात जाण्याची इच्छा व्यक्त केली। शिवजींना तिला खूप समजवले, पण म्हणाले, प्रिये, तुझा पिता माझा द्वेष करतो। तो माझ्याविषयी वैरभावना धरून आहे, म्हणून त्याने यज्ञाचे निमंत्रण धाडले नाही। अशा आयोजन प्रसंगी न बोलवता जाणे केव्हाही अपमानकारक व अनिष्टकारकच असते। पण तिने त्यांचे ऐकले नाही। तेथे जाण्याचा हट्टच धरला। तेव्हा पुढे काय होणार आहे माहीत असून त्यांनी तिला जाण्याची अनुमती दिली। ती मोठ्या आनंदाने माहेरी आली। तेथे तिला कोणीही विचारले नाही। तिने मंडपात प्रवेश केला। तेथील यज्ञात महादेवाचा भाग ठेवलेला नव्हता। येथे आपल्याला पतीची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे पाहून ती संतापली। तिने दक्षासहित सर्वांची निंदा केली आणि धडधडत्या यज्ञकुंडात उडी घेऊन सर्वांसमक्ष देहत्याग केला। सतीच्या निधनाच्या वृत्ताने शंकर अतिसंतप्त झाले। त्यांनी एक जटा उपटून गणासहित वीरभद्राला उत्पन्न केले। त्याच्या सर्व वर्तमान सांगून दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली। तो पुष्कळ गणांना घेऊन तेथून निघून गेला। त्याने दक्षाच्या यज्ञस्थानी घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना झोडपून काढले, कोणालाही सोडले नाही। प्रचंड हानी केली। विष्णू आणि अन्य देवतांना प्रयत्नपूर्वक जिंकून दक्षाचा शिरच्छेद केला। त्यांचे मस्तक यज्ञ अग्नीमध्ये हवन केले। दक्ष यज्ञाचा विध्वंस करून वीरभद्र गणांसह कैलासावर गेला। त्याने महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला। त्या उपद्रवाने भयभीत झालेल्या सर्व देवतांनी शिवस्तुती केली, त्यांना वारंवार प्रार्थना केली। देवांना अगतित होऊन शरण आलेले पाहून दीनवत्सल्य शिवप्रभू प्रसन्न झाले। त्यांनी दक्षाला जिवंत करून त्यांच्याकडून सर्वांचा सत्कार केला। पुन्हा यज्ञ करवला, तो व्यवस्थित संपन्न झाला। त्या यज्ञप्रसंगी सर्वांनी रुद्रपूजन केले होते। सतीच्या देहापासून निघालेली ज्वाला पर्वतावर जाऊन पडली। ती ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध झाली। तिचे पूजन केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि तिच्या दर्शनाने सर्व पातके नष्ट होतात, अशी त्या देवीची कीर्ती झाली। तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली। तिचे नाव पार्वती। तिने कठीण तप करून भगवान शंकरांना पुन्हा आपले पती म्हणून वरले होते। म्हणून संध्या आणि कामदेवाचे प्राकट्य। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता,
असे हे दुर्गा पुराणमध्ये जे भगवती सतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, तिचे संक्षिप्त चरित्र ऐकून माझे समाधान झाले नाही. कृपा करून हा वृत्तांत विस्ताराने सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही सविस्तर कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली. त्यांनी ती मला कथन केली. आता तीच पावन कथा माझ्याकडून तुला कळणार आहे. हे मुनी, आधी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निराकार, रूपरहित, शक्तिरहित, एकच एक असे होते. उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप, सगुण आणि शक्तिमान झाले. त्यांच्या डाव्या अंगातून माझी, उजव्या अंगातून विष्णूची आणि हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली. तेव्हापासून भगवान सदाशिवाची ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता, संहारकर्ता म्हणून विख्यात झाली. शिवजीची आराधना करून मी सूर, असुर, मनुष्य आदी सर्व जीवसृष्टीची रचना केली. दक्षाजी प्रजापती देवसृष्टींना उत्पन्न केल्यावर मला फारच प्रसन्न वाटले. स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. ज्या वेळेस मी मरीची, अत्री, पुलह, पुलस्ती, अंगिरा, क्रतू, वसिष्ठ, नारद, दक्ष, भृगू महान प्रभावशाली मानसपुत्रांना उत्पन्न केले, त्याच वेळेस माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली एक कन्या उत्पन्न झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा शीन वाटायची, पण सायंकाळी तिचे रूप सौंदर्य विशेष खुलून यायचे. ती मूर्तिमंत साय संध्याची होती. ती निरंतर मंत्र जप करायची. तिच्या भुवया फार सुंदर होत्या. तिच्या सौंदर्याने मुनिजनांची मनेही मोहित होऊ लागली. अशा तऱ्हेने माझ्या मनापासून एक मनोहर पुरुषही प्रकट झाला. तो अतिशय अद्भुत होता. त्याची अंगकांती सुवर्णा समान होती. विशाल वक्षस्थल, सुंदर मुख, शुभ्र दंतपंक्ती, उत्तम नासिका, भमरा समान काळे केस, रेखीव बांधा, कृश, कटिकभोक यामुळे फार आकर्षक दिसत होती. त्याचे डोळे कमळासारखे होते. चाल मंदस्थ हत्तीसारखी होती. त्याचे श्वासापासून सुगंधाची उधळण होत होती. त्याच्या अंगावरील केशरांच्या उटीचा सुवास सर्वांना प्रसन्न करत होता. तो आपल्या नेत्रकटाक्षांनी जगाचे अवलोकन करू लागला. त्याला पाहून माझे सर्व मानसपुत्र आश्चर्यमुग्ध झाले. कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरज करू लागला. त्याला पाहून माझे सर्व मानसपुत्र आश्चर्यमुक्त झाले. कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरज राहिला नाही. त्या रूपवान पुरुषाने माझ्याकडे पाहिले. मी सृष्टीचा निर्माता हे पाहून विनयाने मान खाली झुकवली. त्याने मला नमस्कार केला व म्हणाला, ब्राह्मण, तुम्ही मला उत्पन्न केलेत म्हणून तुम्ही खरोखरच शक्तिशाली आहात. तुम्ही सर्वाधिक माननीय योग्य पुरुष आहात. आता कृपा करून माझ्या योग्यतेची कार्य सांगा. मला अभिमान वाटेल असे स्थान व अनुरूप पत्नी द्या. त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय चकित झालो. थोडा वेळ काही बोललोच नाही. मग मी म्हणालो, हे भद्र पुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुष्प बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चालव. तुझ्यासमोर त्रैलोक्यातील कोणीही उभं राहू शकणार नाही. मी विष्णू आणि शंकर असेच तुला पण वश देतो. मग इतरांची काय कथा? तू गुप्त रूपाने प्राण्यांच्या शरीरात प्रवेश कर, त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश कर आणि तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांचे मने वेधली जातील. त्यांना निरंतर मंदमत करत राहशील. हे तुझे कार्य सृष्टीपूर्वतच असेल. आता माझे पुत्र तुला नाव देतील. मी माझ्या पुत्रांकडे हेतू पुरस्पर दृष्टिक्षेप टाकला आणि स्वस्तपणे कमलासनावर बसलो. ब्रह्माजीच्या कामदेवाला शाप. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझा अभिप्राय लक्षात घेऊन मरीची आदी ऋषींनी परस्परांशी विचारविमर्श केला. ते माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास म्हणाले, तू सुरुवातीसच आमचे व ब्रह्मदेवाचे चित्त मतलेस, अर्थात चलित केलेस, म्हणून तुला मनमंत म्हणतील. या जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप असा कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाव कामदेव असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन तुला दर्प असल्यामुळे कदर्प अशी तुझी नावं अन्य असतील. दुसरा कोणीही नाही. देव तुझ्या इतका पराक्रमी नसेल. तू सर्वव्यापी होशील, त्यामुळे सर्वत्र तुझे वास्तव्य राहील. दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवाने आपल्या पुष्परूपी 5 बाणांना रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण अशी नावे ठेवली. ते बाण महातपस्वी ऋषी मुनींनाही मोहित करू शकतील असे होते. ते हाती घेऊन तो विचार करू लागला, येथे अनेक ऋषी आहेत. मला सृष्टीचे कार्य करावयास सांगणारे पितामह ब्रह्मदेव आहेत, म्हणून यांच्या समक्ष या बाणांची परीक्षा घेण्यास काही हरकत नाही. मग तो धनुष्य घेऊन योग्य जागी गेला. ते सज्ज करून त्यास बाण लावला. त्यांची प्रत्येच्या केसतात सुगंधित वारा वाहू लागला. त्या सुवासाने सर्वांचे मन मुग्ध झाले. कामदेवाने वेगवेगळ्या पुष्पबाणांनी मला, माझ्या मानसपुत्रांना, संध्येलाही जर्जर केले. सर्वांच्या मनात दुर्धर्भ कामविकार उत्पन्न झाला. कामवश होऊन माझ्या आणि प्रजापती, मरीची, दक्ष आदी पुत्रांच्या मनात संध्येला प्राप्त करण्याची अभिलाषा उत्पन्न झाली. ते पाहून कामदेवाला आपल्या कार्याबद्दल विश्वास वाटू लागला. त्या समयी धर्म तेथेच उभा होता. आपल्या पित्याच्या व भावाच्या मनात पापबुद्धी निर्माण झाली पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने धर्मरक्षक शंकराचे स्मरण केले.
केले, आम्हाला सद्बुद्धी द्यावी अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिव साक्षात प्रकटले आणि आमच्याकडे पाहून वारंवार हसू लागले. त्यामुळे आम्ही लज्जित झालो. ते म्हणाले, विधाता, संध्या ही तुझीच कन्या आहे ना, मग तिच्याविषयी तुझ्या मनात काम विकार कसा उत्पन्न झाला? हे योग्य नाही. सर्व वेद तुझ्या मुखात आहेत, पण काम प्रभावाने तू त्यांचा उपदेश विसरलास. तुझे मन इतके बहकलेच आहेस. कुठे गेला तुझा विवेक? कुठे गेले तुझे धैर्य? दक्ष, मरीची सर्व सूर्याचे दर्शन करणारे एकांत योगी आहेत. मग एका स्त्रीला पाहून त्यांचे निर्मळ मन मलिन कसे झाले? ज्याचे मन स्त्रीवर आसक्त आहे, तुमच्यासारख्या हीन पुरुषाशी शास्त्र चर्चा करण्यात काय अर्थ आहे? तुमचा धिक्कार असो. शंकराचे बोलणे ऐकून मी फार खजील झालो. मला दर दरून घाम फुटला. मनात संध्येबद्दल अभिलाषा असूनही शिवजींच्या भयाने मी काम विकार टाकून दिला. परंतु त्या समयी माझ्या शरीरातून जे घर्मबिंदू खाली पडेल त्यापासून 64,000 अग्निश्वात आणि 86,000 वैश्यत पित्तर उत्पन्न झाले. त्या समयी दक्षाच्या घामापासून एक कन्या उत्पन्न झाली. ती सर्व गुण संपन्न व अतिशय सुंदर होती. तिचे सर्व अवयव कोमल होते आणि मनोहर होते. तिचे नाव रती. तिचे रूप आणि सौंदर्य पाहून अंगिरा, वसिष्ठ, कृती, पुलस्त आदी सर्वांचे वीर्य खलित झाले होते. त्यापासून सोमपा, अजापा, सुकाली, अविष्यमान आणि कव्यवाह संगेह पितृगणाची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे निर्दोष संध्यामुळे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली. धर्मेच्या हाकेला धावून महादेवांनी त्यांचे रक्षण केले. ऋषीवर अनुग्रह करून ते अंतर्धान पावले. त्या सर्व प्रकारांमुळे मला कामदेवाचा खूप राग आला. मी त्याला सर्वक्ष समक्ष शाप दिला. कंदर्प, तुला आपल्या सामर्थ्याच्या प्रकारां फारच गर्व झाला आहे. तुझ्यामुळे आम्हा सर्वांना मान खाली घालावी लागेल. या प्रमादाबद्दल तू शिवनेत्रातील अग्नीत भस्माशीत होशील. ती शापवाणी ऐकून कामदेव भयभीत झाला. तो माझ्या चरणावर पडून क्षमायाचना करू लागला. म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यासाठी जे कार्य नियोजित केले होते तेच मी केले, पण त्रैलोक्यातील सर्व जीव तुला वश होतील असे सांगितले. या वचनाची प्रसिद्धी घेण्यासाठीच मी परीक्षण केले होते. यात माझा काय दोष? मी खरोखर निरपराधी आहे. हे प्रभू, माझ्यावर दया करा. मला शापमुक्त होण्याचा उपाय सांगा. कामदेवाचे बोलणे ऐकून मी शांत झालो. त्याला म्हणालो, कंदर्भा, तू संध्येबद्दल माझ्या मनात काम विकार उत्पन्न केलेस म्हणून मी तुला शाप दिला आहे. तो कधीही खोटा ठरणार नाही. तू महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नीने भस्माशीत होशील. त्यानंतर काही वेळाने ते विवाह करतील आणि पार्वतीने त्यांच्या जीवनात प्रवेश केल्यानंतर तुला पुन्हा दुसरे शरीर मिळेल. हे ऐकून कामदेवाचे उपस्थित सर्वांचे समाधान झाले. मी अंतर्धान पावल्यावर तेही आपापल्या स्थानी निघून गेले. कामदेव आणि रती विवाह. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, त्यानंतर पुढे काय झाले आणि रती यांचा विवाह झाला की नाही? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी, मी अंतर्धान पावल्यावर माझ्या वचनाचे स्मरण करून दक्ष कामदेवाला म्हणाला, मदना, माझी कन्या रती ही तुझ्यासारखीच परमसुंदर, सर्व गुण संपन्न व सुशील आहे. तुला अनुरूप अशी आहे. हिचा स्वीकार कर. ही नेहमी तुझ्या समेत राहील व तुझ्या इच्छेनुसार वागेल. त्याचा प्रस्ताव मदनाने तत्काळ होकार दिला. त्या दोघांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. दक्षाने विधीपूर्वक कन्यादान केले. दक्ष कन्या रती अतिशय मोहक होती. तिचे लावण्य मुनिजनांचे मन आकृष्ट करीत असेच होती. तिच्याशी विवाह झाल्यामुळे मदन आनंदात होता. तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असे त्याला वाटत असे. तिचा गोर वर्ण, तिची चंचलता, तिचे रम्य हावभाव पाहून अक्षरशः मुग्ध झाला होता. तिचे कमानदार भुवया पाहून ब्रह्माजींनी आपल्या छेडण्यासाठी हे धनुष्य उत्पन्न केले आहे असेच त्याला वाटत असे. आपल्या कन्येला उत्तम वर मिळाला म्हणून दक्ष खुशीत होता आणि मदनासारखा पती मिळाला म्हणून रती स्वतःला धन्य समजत होता. कृष्ण मेघामध्ये विदुलतेने शोभून दिसावा त्याप्रमाणे कामदेवासमये ती फारच विलोभनीय वाटायची. योग्याने योगविद्येला हृदयात धारण करावे त्याप्रमाणे मदनाने रतीला आपल्या हृदय सिंहासनावर अधिष्ठित केले होते. तिच्या प्रेमळ सहवासात त्याला आपल्या दुःखाचा व माझ्या शापाचा विसर पडला. आता संध्येचे चरित्र. श्री गणेशाय नमो नमः. तेव्हा सूत म्हणाले, श्रोत्या हो, मदन आणि रती यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद फार प्रसन्न झाले. शिवजीचे स्मरण करून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे महामाते, विवाहानंतर मदन रतीसह स्वस्थानी गेला. तुमचे दक्षादी मानसपुत्रही आपल्या घरी आले. तेव्हा पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कुठे गेली? तिने काय केले? तिने कोणाशी विवाह केला? याविषयी काही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, संध्याचे चरित्र अत्यंत शुभ आहे. हे श्रवण केल्याने स्त्रिया साध्वी होऊ शकतात. संध्या ही माझी मानसकन्या. तिने तपश्चर्या करून देह त्याग केला. मग ती महामुनी मेधाती तिची कन्या झाली. तिचे नाव अरुदंती. ती अत्यंत बुद्धिमान, उत्तम व्रताचे पालन करणारी. माझ्या श्रीहरीच्या व महेश्वराच्या सांगण्यावरून तिने महात्मा वसिष्ठांशी विवाह केला. ती सौम्य स्वरूपिणी देवी आपल्या आचरणाने सर्वांना वंदनीय, पूजनीय, श्रेष्ठ पतिव्रता म्हणून विख्यात झाली. नारद म्हणाले, हे तात,
हे सर्व ऐकून माझ्या मनात फार कुतूहल निर्माण झाले आहे. तरी संध्येविषयी सविस्तर सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मदनाच्या विवाहानंतर सर्व मंडळी निघून गेली. एकटी संध्याच तेथे राहिली. कामाने प्रेरित झाल्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी कामविकार उत्पन्न झाला. माझे मानसपुत्रही मदयुक्त झाले आणि त्यासमयी दुष्ट कामदेवने तिचे मन विचलित केले होते. सर्व प्रकारांबद्दल ती स्वतःला दोष देत होती. ती विचार करू लागली, ज्या शरीराबद्दल माझ्या पित्याच्या व भावाच्या मनात काम उद्भव झाला त्या शरीराचा काय उपयोग? मी स्वतःही किती पण पापिनी आहे. मला या पापाचे प्रायश्चित केलेच पाहिजे. मी युवा अवस्थेत जन्माला आली पण काम प्रेरित झाली हे चुकीचे आहे. यापुढे भूतलावर उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही देहधारी जीवाला जन्मल्याबरोबर काम भाव प्राप्त होऊ नये ही मर्यादा प्रस्थापित केलीच पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. मी कठोर तपस्या करेन, ही मर्यादा घालून देईन आणि मग प्रायश्चित म्हणून वेग मार्गाला जाईल. अनुसरून माझे शरीर अग्नीला अर्पण करेन. त्यानंतर संध्या चंद्रभाग नामक श्रेष्ठ पृथ्वी पर्वतावर गेली. तेथून तिने चंद्रभागा नदी उगम पावते. संध्येचे मनोगत जाणून ज्ञानयोगी वसिष्ठांना म्हणाले, पुत्र, संध्या तपश्चर्येसाठी चंद्रभाग पर्वतावर गेली आणि तप कसे करतात हे तिला माहीत नाही, म्हणून तुम्ही स्वतः दुसरे रूप घेऊन तिच्यापाशी जा. तिला विधीपूर्वक दीक्षा द्या आणि ज्या योगे तिला तिचे ध्येय साध्य होईल तशा उपदेशावर मार्गदर्शन करा. माझ्या आज्ञेवरून वसिष्ठ तेजस्वी ब्रह्मचर्याचे रूप घेऊन चंद्रभागा पर्वतावर गेली. तेथे त्याने बहुलोहित नामक एक रमणीय सरोवर दिसले. त्यात लाल रंगाची असंख्य कमळे उमलेली होती. त्याच्या तीरावर संध्या शांतपणे बसली होती. तिची अंगकांती आरक्त वर्ण होती. ते बराच वेळ तिच्या पुढे कौतुकाने पाहत होते. मग तिच्या पाशी गेले आणि आदराने म्हणाले, भद्रे, तू या पर्वतावर कशासाठी आली आहेस? तू कोणाची कन्या आहेस? तुझे येथे काम काय आहे? तुझे चंद्रासारखे सुंदर मुख असे मलिन का दिसत आहे? संध्येने वशिष्ठाकडे पाहिले. प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी आणि मस्तकी जटाभार धारण केल्या त्या आणि तपस्वी महात्म्याला पाहून तिने आदरपूर्वक नमस्कार केला. ती म्हणाली, ब्राह्मण, मी ब्रह्मदेवाची कन्या. माझं नाव संध्या. मी तपश्चर्या करण्यासाठी निर्जन पर्वतावर आली आहे, पण तपश्चर्या कशी करावी हे माहीत नाही, म्हणून मी चिंतेत आहे. मला उपदेश देणे तुम्हाला योग्य वाटत असले तरी तपश्चर्याच्या विधी सांगण्याची कृपा करावी. तेव्हा संध्येचे मनोगत जाणून ही तपश्चर्याचा दृढ संकल्प करून येथे आली आहे हे वसिष्ठांच्या लक्षात आले. ते संध्याला म्हणाले, हे शुभानने, जे सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि उत्कृष्ट आहे, जे सर्वांचे परम आराध्य दैवत आहे, ज्यांना परमात्मा म्हटले जाते, त्या महादेव शिवजींना तू हृदयात धारण करते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे आहेत. त्रैलोक्याचे जनक व अद्वितीय पुरुषोत्तम आहे. तू त्यांचे भजन कर. देवेश्वर शंभूच्या आराधनेने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुला इच्छित फल प्राप्ती होईल. ओम शंकराय नमः या मंत्राचा निरंतर जप कर. जो कोणी ओम शंकराय नमः या मंत्राचा निरंतर 108 वेळा तरी जप करतो तरी त्याच्या इच्छा सर्वात लगेच त्वरित पूर्ण होतात असे सांगितले आहे. जो मौन धारण करतो, ओम शंकराय नमः या मंत्राचा जप करतो, त्याच्या सर्व आदी व्याधी निरोगी सर्व त्यांचे आजारपण दूर होतात आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग तू ओम शंकराय नमः या मंत्राचा जप कर. मौन धारण कर. मौन राहून स्नान कर. मौन राहून शिवपूजन कर आणि आधी जलाहार करून मग केवळ उपास करून तप कर. अशा प्रकारे केली जाणारी मौन तपश्चर्या ब्रह्मचर्याचे उत्कृष्ट फल देणारी असते. उपासकाचे जो ओम शंकराय नमः या मंत्राचा जप करतो त्याचे अभिष्टी मनोरथ पूर्ण करणारी असते. तू शुभे उद्देशाचे शिवजीचे चिंतन मनन कर आणि तुझी मनोकामना अवश्य पूर्ण करील. अशा प्रकारे वसिष्ठांनी संध्येला तपश्चर्याचे सर्व विधी व्यवस्थित समजावून सांगितला आणि मग तिचा निरोप घेऊन अंतर्धान पावली. ब्रह्मदेव मग नारदांना म्हणाले, हे महाप्राज्ञ, संध्येला तपश्चर्याच्या विधी सांगून वसिष्ठ निघून गेले. त्याच्या उपदेशाने सर्व मार्गदर्शनाने तिला फारच प्रसन्न वाटले. तिने तपस्विनीला अनुरूप वेश धारणा केली आणि चंद्रभागा पर्वतावरील सुरम्य सरोवराकाठी वास्तव्य करून कठोर तपश्चर्या आरंभली. वसिष्ठांनी दिलेल्या शिवमंत्राचा जप करत शिव आराधनेत निमग्न झाली. अशा प्रकारे 4 युगे लोटली गेली. तिचे तप पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांच्या ज्या स्वरूपाचे संध्या चिंतन करत होती त्यांच्या स्वरूपात त्यांनी तिला दर्शन दिले. शांत झाली. प्रसन्नमुख शंकरांना पाहून तिला धन्य धन्य वाटले. ती मनोमन विचार करू लागली, या प्रभूशी मी कसा संवाद करू, यांची कशी स्तुती करू. चिंतामग्न होऊन तिने डोळे मिटले. तिची मनोअवस्था जाणून भगवान शिवजींनी तिच्या हृदयात प्रवेश केला. तिला दिव्य ज्ञान प्राप्त केले. जो कोणी हा अध्याय, जो कोणी हे संध्येचे चरित्र ऐकेल त्याच्या हृदयामध्ये शिव शंभू दुर्गा माता साक्षात विराजमान होईल आणि त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करेल. त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल, दिव्य वाणीची प्राप्ती होईल, दिव्य दृष्टीची प्राप्ती होईल आणि त्यामुळे जाण्यासाठी
करण्यासाठी कठीण अशा जगदीश्वर शिवजीची स्तुती संध्याने सुरू केली. स्तुती करणे तिला शक्य झाले. हे संध्या म्हणाली, हे शंभू, हे महादेवा, निर्गुण निराकार, ज्ञानाच्या पलीकडे स्थूल सूक्ष्म आदी सर्व भेदांच्या पलीकडचे लोकांची निर्मिती करणारे ज्ञानमय समस्त योगीजन ज्याच्या स्वरूपाच्या हृदयाचे चिंतन करतात, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. शांत निर्मळ निर्विकार आपल्याच प्रकाशात स्थित चिंतन करतात, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. शांत निर्मळ निर्विकार आपल्या प्रकाशात स्थित परब्रह्माचे ज्ञाता, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे, नित्य प्रसन्न आणि ज्यांना सर्व म्हटले जाते, परम ब्रह्म मार्गाचे ज्ञाता, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे, नित्य प्रसन्न व ज्यांना सर्व म्हटले जाते, तुम्हाला माझा नमस्कार असो. एकमेव शुद्ध नित्य दैत्यपान सच्चिदानंदमय नित्यानंदमय सहज सत्स्वरूप आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. सत्वप्रधान ध्यान योग्य आत्मस्वरूप सर्वांचे सारभूत, प्रत्यस येणाऱ्या व न येणाऱ्या सर्व वस्तूंपेक्षा भिन्न, सर्वांचा उद्धार करणारे, लक्ष्मी प्रदान करणारे, सर्व पवित्र गोष्टींपेक्षा पवित्र अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. कल्याण स्वरूप मनोहर रत्नमय आभूषणांनी विभूषित, कर्पुरा समान गौर वर्ण सेवकांना वर आणि अभय देणारे, हाती त्रिशूळ आणि डमरू धारण करणारे अशा या तुम्हाला माझा नमस्कार असो. नित्य योगयुक्त आणि आकाश तेजयुक्त, वायू जल पृथ्वी दिशा काल आदी सर्व ज्याचे स्वरूप आहे, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. ज्याच्या शरीरातून ब्रह्मा आणि विष्णू उत्पन्न झाले, ते ब्रह्मरूपाने सर्जन, विष्णुरूपाने पालन, रुद्ररूपाने संहार करतात, अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. कारणांचे कारण अमृतमय दिव्य ज्ञानदाता, सर्व लोकांना ऐश्वर्य प्रदान करणारे, प्रकाश स्वरूप परातपर अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. ज्याच्या चरणांपासून पृथ्वी, तरंगांपासून दिशा, सूर्य चंद्र कामदेव अन्य देवता आणि नाभीपासून अंतरिक्ष उत्पन्न झाले, अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. जे सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे, सद्ब्रह्म आणि परब्रह्म आहेत, नाना प्रकारच्या विद्यांनी संपन्न आहे, हर म्हणजे संहार करता आणि भक्तांची दुःख संकट हर करणारे आहेत, जे सातत्याने जगाच्या कल्याणाकरता विचार करत असतात, अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. ज्याच्यापासून सर्व जग उत्पन्न झाले आहे, ज्यांना आधी माया आदी शक्ती ज्यांनी उत्पन्न केली आहे, ज्याचा अंत नाही, जे मन आणि वाणीचा विषय नाहीत, अशी तुमची मी कशी स्तुती करू. ब्रह्मादी श्रेष्ठ देवतांनी महान तपस्वी ऋषी मुनी हेही ज्याच्या स्वरूपाचे गुणाचे वर्णन करू शकत नाही, अशा तुमच्या वर्णन वास्तवन मी कसे करू. मी मूढ आणि अज्ञानी आहे, मला जमली तशी सेवा आराधना केली जाईल. मी तुम्हालाच अर्पण करून वारंवार नमस्कार करते. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, कृपा करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, संध्येची स्तुती पूर्ण वचने व तिने केलेल्या प्रशस्तेने भक्तवत्सल्य महादेव दुर्गा माता अतिशय प्रसन्न झाली, त्यांचे अंतःकरण द्रवले. ते म्हणाले, हे भद्रे, तुझ्या तपश्चर्याने मी फार प्रसन्न झालो आहे, तुझ्या स्तवनांनी मी संतुष्ट झालो आहे, तू धन्य आहेस, तुझे कल्याण असो. तू तुझ्या समयी तुझ्या मनात जी इच्छा असेल ते वर माग, ते मी तुझे मनोगत अवश्य पूर्ण करीन. दुर्गा माताचे आणि शिवशंभूचे महेश्वराचे बोलणे ऐकून संध्येला अत्यंत आनंद झाला. तिने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि ती म्हणाली, हे महाप्रभू, मी पूर्व पापापासून शुद्ध झाले असून जर माझे एवढेच मागणे आहे की ब्रह्मांडात कोणत्याही स्थानी जी प्राणसृष्टी आहे ती उत्पन्न झालेल्यावर कोणत्याही प्राणी जन्मलेल्याबरोबर काम भावनायुक्त होऊ नये. माझे पती सुहृदय व मित्राप्रमाणे वागणारे असावे व अधिक कामस्थ नसावेत. माझी सकाम दृष्टी पती व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही न पडो. पतीशिवाय जो पुरुष मला काम भावनेने पाहिल तो नपुसिक होईल. महान तपस्विनी आणि परमपतिव्रता अशी माझी त्रैलोक्यात ख्याती हो. संध्येची मागणी ऐकून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे शुभ प्राज्ञे, तू अगदी निष्पाप आहेस, शुद्ध आहेस. मी तुला तुझ्या इच्छेनुसार वर देत आहे. यापुढे प्राण्यांच्या जीवनात शैशव, कौमार्य, यौवन, वार्धक्य या 4 अवस्था असतील. तिसरी अवस्था प्राप्त झाल्यावरच देहधारी जीव काम भावनेने युक्त होतील. काही जीव दुसऱ्या अवस्थेत अंतिम चरणात सकाम होतील. तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावाने मी ही मर्यादा निर्धारित केली आहे. तू परम सती होशील. त्रैलोक्यात तुझ्यासारखी अन्य कोणतेही स्त्री नसेल. तुझ्या पतीशिवाय अन्य कोण्याही पुरुषाकडे तुझ्याकडे कामुक दृष्टीने पाहिले तर तो तत्काळ नपुसकी होईल, दुर्बळ होईल. तुझा पती तुझ्या अपेक्षेनुरूप असेल, तो महान तपस्वी असेल, तुझ्या समेत 7 कल्पांपर्यंत जिवंत राहील. अशा प्रकारे तुझ्याकडून मागण्यात आलेले सर्व वर मी तुला प्रदान केले आहे. आता येथे येण्यापूर्वी तुझी प्रतिज्ञा केली होतीस ती पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तू या शरीराचा त्याग करण्याचा आधी निश्चय केलेला आहेस, म्हणून मी सांगतो तसे कर. मनात कोणत्याही प्रकारचा संदेह आणू नकोस. आणि चंद्रभागा नदीच्या तीरावरील तपोभूमीत मेधातिथी ऋषीचा आश्रम आहे. ते महायज्ञाचे अनुष्ठान करत आहे. तो यज्ञ 12 वर्ष चालू राहणार असून पूर्णतः प्रचलित आहे. तू सहजतेने तेथे जा. कोणीही ऋषी तुला पाहू शकणार नाही. तुला ज्याच्याशी विवाह करायचा असेल तेथेच इच्छा आहे
करण्याची इच्छा असेल ते कर, त्याचे हृदयात चिंतन कर, तू आपले शरीर त्या यज्ञात अर्पण कर, मग तू त्याच अग्नीत प्रकट होऊन मेधातिथीची कन्या होशील. संध्ये, या पर्वतावर तू 4 युगे तपश्चर्या केली आहेस. या कालावधीत त्रेतायुगाच्या प्रथम चरणात प्रजापती दक्षाला अनेक कन्या झाल्या. त्याच्या यथायोग्य वरांशी त्यांचे विवाह केले. त्यापैकी 27 कन्या चंद्राला दिल्या. मग अन्य भार्या सोडून तो केवळ रोहिणीवरच प्रेम करू लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या दक्षाने त्याला शाप दिला. त्याने शापमुक्त व्हावे म्हणून ब्रह्मादिक सर्व देव तुझ्यापाशी आले होते, पण त्या समयी तू माझ्या ध्यानात इतका रममाण होतास की त्याच्याकडे डोळे उघडून पाहिलेही नाही. तेव्हा चंद्राला शापमुक्त करण्यासाठी त्याने एक नदी उत्पन्न केली. चंद्रामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडले. तिचे आविर्भान झाल्यावर महर्षी मेधातिथी तिच्या तीरावर आगमन झाले. तिच्यासारखे दुसरी तपस्विनी नाही. संध्या, ते प्रदीर्घ काळ चालणारा आणि ज्योतिष्ठम यज्ञ करत आहे. यज्ञ याग्नी स्वदेहाचे दहन करून ती पवित्र होशील. हे असे तुझे चरित्र. संध्याचे जो कोणी ऐकेल त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील. अशा प्रकारे संध्येला मनवंचित वर देणारे, कल्याणार्थ हितोपदेश देणारे हे संध्येचे चरित्र आहे. ऐकणाऱ्याचे पुण्यमयच होईल, कल्याणमयच होईल. असे हे संध्येचे चरित्र होते. सतीने घेतली श्रीरामाची परीक्षा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्रजानाथ, भगवान शंकरांनी सती या दोघांनी पुढे काय केले, त्यांचे मंगलमय उत्तम चरित्र वर्णन करून सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, विष्णू भक्त नारदा, शिवदंतमतीने लौकिक व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र. ब्रह्मदेव म्हणाले, विष्णू भक्त नारदा, शिवदंतभक्तीने लौकिक व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र क्रीडा केली. त्यानंतर सतीला शिवजीचा वियोग झाला असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. परंतु शब्द आणि त्यांचा अर्थ, साखर आणि तिची गोडी हे जसे एकरूप आहेत तसे शिव आणि शिवा एकरूप आहेत. ते विभक्त होऊ शकत नाही. मग त्यांना परस्पराचा वियोग कसा होऊ शकतो. ते दोघे ईश्वर आहेत. स्वइच्छेने अवतीर्ण होऊन स्वइच्छेने नवनवीन लीला करणारे आहेत. त्यांचा परस्पराचा वियोग ही सुद्धा लीलाच आहे. त्यांची इच्छा असेल तरच त्यांचा वियोग संभवतो, अन्यथा नाही. असे म्हणून अशा तऱ्हेने त्यांनी आपल्या पतीने आपला त्याग केला आहे. आणि जेव्हा सतीच्या लक्षात आले तेव्हा ती दक्षाच्या यज्ञस्थानी गेली होती. तेथे भगवान शंकराचा अनादर पाहून तिचे मन विषण्ण झाले. तिने यज्ञकुंडात उडी केली आणि देह त्याग केला. तीच सती पुढे हिमालयाची कन्या प्रकट झाली. तिचे नाव पार्वती. तिने घोर तपस्या करून शिवप्रभूंना पतिरूपात पुन्हा प्राप्त केले. सूत म्हणाले, महर्षींनो, ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून नारदांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, विरंची, तुम्ही मला शिव आणि सती यांचा मनोभाव व आचरण यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे एकत्रित चरित्र विस्ताराने सांगा. या भगवान शंकरांनी आपल्या प्राणप्रिय धर्मपत्नीचा सतीचा त्याग का केला? दक्ष हा तुमचा पुत्र. त्याच्या यज्ञात शिवाचा अनादर कसा झाला? त्या यज्ञात सतीने स्वदेहाचा कशा प्रकारे त्याग केला? त्यानंतर तेथे काय घडले? भगवान महेश्वरांनी काय केले? हे सर्व जाणून घेण्यास अतिशय उत्सुक आहे. त्या ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्राज्ञ, तुझी जिज्ञासा पाहून मला फार आनंद होत आहे. समोर उत्तम श्रोता असला आणि वक्त्याला आपोआप स्फूर्ती येते. परब्रह्म महेश्वरांना वंदन करून मी त्यांचे अद्भुत चरित्र वर्णन करतो. हे लक्षपूर्वक आहे का? एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसलेले होते. बसून त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघाले. तेव्हा ते प्रथम भूलोकी आले आणि जमिनीवर प्रवास करत सागरापर्यंत गेले. तेथून दंडकारण्यात प्रवेशले. शिवजी सतीला परिसराची शोभा दाखवून तिथल्या स्थळांची माहिती देत होते. पुढे जाता जाता त्यांना राम व लक्ष्मण दिसले. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, म्हणून ते दोघे तिचा शोध घेत होते. दुःखाने त्यांची मुखकमले म्लान झाली होती. रामाला शोक अनावर झाला होता. सीते, सीते, सीते असे म्हणून तिला हाका मारत होता. माझी सीता कोठे आहे? सांगा, सांगा, काहीतरी बोला, बोला असा बोलत होते रामजी. असे म्हणून वृक्षांना आलिंगन देत होते. त्याला रडू येत होते, आवरत नव्हते. लक्ष्मण त्यांचे वारंवार सांत्वन करत होते. रामाला लक्ष्मणासहित पाहून भगवान शंकरांनी प्रसन्नतेने नमस्कार केला. त्याचा जयजयकार करून पुढे निघाले. त्यांनी त्यांची भेट घेतली नाही. ही त्यांची लीला पाहून सतीला मोठे नवल वाटले. ती म्हणाली, प्राणनाथ, आपण सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देव देवता तुमची सेवा करतात. संपूर्ण विश्वामध्ये तुम्हीच एकमात्र सर्वश्रेष्ठ आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. ज्यांना सर्वांनी नमस्कार करावा, ज्याचे सर्वांनी ध्यान व पूजन करावे, असे तुम्हीच आहात. प्रयत्नपूर्वक जाणण्यायोग्य निर्विकार परमप्रभू तुम्हीच आहात. स्वामी, विरहाने व्याकुळ होऊन वनात हिंडणारे हे दोन धनुर्धर कोण आहे? यातील ज्येष्ठ पुरुषांची अंगकांती नीलवर्ण आहे. त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? तुम्ही त्याला नमस्कार का केला? स्वामी कधीही भक्ताला किंवा सेवकाला वंदन करत नाही, मग तुम्ही असे का केले? तेव्हा लीला विशारद शंकर हसून म्हणाले, सती,
मी तुला सर्व काही सांगतो, ऐक. राम व लक्ष्मण सूर्यवंशातील दशरथ राजा विद्वान महापराक्रमी पुत्र आहेत. यात जो गोर वर्णाचा आहे तो धाकटा बंधू लक्ष्मण, जो शेषाचा अवतार आहे. नीलवर्ण राम हा ज्येष्ठ बंधू आहे, तो विष्णूचा अवतार आहे. साधूचे रक्षण, लोकांचे कल्याण करण्यासाठी याने अवतार घेतला आहे. रामाची माहिती सांगून भगवान रुद्र काही वेळ गप्प राहिले, पण त्यांचे बोलणे ऐकून सतीचे मन समाधान झाले नाही. तिला संशय पाहून म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर तुला विश्वास नाही ना? मग स्वतः जाऊन आपल्या बुद्धीने रामचंद्राची परीक्षा घे. अर्थात ज्या योगे तुझा मोह नाहीसा होईल आणि तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली सावलीत बसतो, असे शिवाने पार्वती माताला सांगितले. शंकराची आज्ञा मिळाली होती. आता प्रश्न होता परीक्षा घेण्याचा. सतीने खूप चिंतन केले. शेवटी आपण सीतेचे रूप घेऊन जावे. राम व खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर तो आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून ती सीतेच्या रूपाने रामासमोर गेली. पार्वती माता होती, तिने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिने सीताचं रूप घेतलं आणि रामासमोर गेली. शिव नामाचा जप करत होता. तिला पाहताच तो हसला आणि सहजतेने म्हणाला, हे सती, तुला नमस्कार आहे. असे वेळेस शंकर कोठे आहेत? त्यांना न घेता तू या वनात एकटी कशासाठी आली आहे? असे रामाने तिला म्हणाले. आपले स्वतःचे रूप सोडून तू पहिल्या रूपमध्ये ये आणि रूप धारण कर. कृपया याचे कारण सांग. श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला फार आश्चर्य वाटले. पती वचनावर अविश्वास दाखवला म्हणून ती मनोमन लज्जित झाली होती. श्रीराम हा विष्णूच आहे याची तिला पक्की खात्री पटली. तिने शिवचरणाचे स्मरण केले व म्हणाली, भगवान शिव मला या पार्षदांना घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत होते. आम्ही फिरत फिरत येथे आलो आणि आम्ही तुम्हाला वीरव्याकुळ होऊन सीतेच्या शोधार्थ हिंडताना पाहिले. तुला पाहताच माझे स्वामी आनंद विभोर झाले. त्यांनी तुला नमस्कार केला, तुझा जय जयकार केला. त्यांचे वागणे पाहून मला नवल वाटले. त्यांनी मला तुझ्याविषयी जे काही सांगितले त्यावर माझा विश्वास बसला नाही, म्हणून मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आले. रामचंद्रा, तुझे प्रभुत्व मी जाणले आहे. तू साक्षात विष्णू आहे म्हणून माझा संशय दूर केला. तथापि मला अजूनही काही जाणून घ्यायचे आहे. भगवान शिव देवादिदेव महादेव आहे. त्रैलोक्यातील सर्व लोक त्यांना वंदन करतात. असे असताना तू त्यांना कसा वंदनीय झाला याविषयी अगदी खरं खरं सांग. सतीचे बोलणे ऐकून रामाला अत्यानंद झाला. त्याने मनोमन शिवजींचे स्मरण केले. त्यावेळी त्याच्या हृदयातील प्रेम आणि भक्तिभाव उंजबळून आला आणि त्याचा महिमा तो वर्णन करू लागला. श्रीराम सतीला उद्देशून म्हणाले, हे देवी, प्राचीन काळची गोष्ट आहे. शंकरांनी विश्वकर्म्याला आपल्या लोकात बोलवले. त्याच्याकडून विशाल गोशाळा बनवून घेतली. एक मनोहर महाल व श्रेष्ठ सिंहासन तयार करून घेतले. शिवाय गणपतीसाठी परम अद्भुत छत्रही बनवून घेतले. त्यानंतर त्यांनी देव, सिद्ध, गंधर्व, नाग, गण आणि यांना बोलावून घेतले. त्यांच्या निमंत्रणावरून देवता, अप्सरा, मुनिजन, श्रेष्ठ ऋषी, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र्या, नागकन्या आदी सर्व मंडळी मांगलिक वस्तू घेऊन तेथे आली. संगीत तज्ज्ञ झाले आणि गायनाचार्य आले. वीणा, मृदुंग, नाना प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली. गीत, नृत्यादिकाचे कार्यक्रमाने मोठा उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकास लागणारी द्रव्य सामग्री, औषधी, तीर्थांनी भरलेले 5 घट याशिवाय अन्य दिव्य साहित्य पार्षदांनी सांगून मागवण्यात आले. वेदमंत्राचे घोष होऊ लागले. देवी श्रीहरीच्या भक्तीने महादेव फार प्रसन्न झाले होते. त्यांनी श्रीहरींना मोठ्या प्रेमाने वैकुंठाहून बोलावून घेतले. एक उत्तम मुहूर्तावर त्यांना सिंहासनावर बसवले व सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित केले. त्यांनी मस्तकी दिव्य मुकुट ठेवला. त्याचे अपार कौतुक केले. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला आणि जे त्यांनी दुसऱ्याला कधीही दिले नाही ते स्वतःचे सर्व ऐश्वर्य त्यांना प्रदान केले. भक्तवत्सल शिवजींनी श्रीहरीची मुक्ती कंठाने स्तुती केली. ते ब्रह्मदेवांना म्हणाले, लोकेश, आजपासून हे श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवांना यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने वेदही श्रीहरीच्या यशाचे वर्णन करतील. हे ऐकून सर्व देव आश्चर्याने थक्क झाले. ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्धगण, चारुदगण सर्वजण अत्यंत आदराने श्रीहरींना नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांना अनेक वर दिले. ते म्हणाले, श्रीहरी, तुम्ही आजपासून माझ्या आज्ञेने सर्व लोकांचे स्वामी आहात. तुम्हीच करता, भरता, धरता आहात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष चतुर्विध पुरुषाते तुम्हीच अधिष्ठान आहात. तुम्ही जगदीश्वर आहात. तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्म करणाऱ्यांना तुम्ही शासन करावे. माझ्या त्रिविध शक्ती ग्रहण करून तुम्ही अनेक लीला कराल. तुमचा प्रताप त्रैलोक्यात दुमदुमेल. जे तुमचा द्वेष करतील त्यांना मी शासन करेन, त्यांचे परिपत्य करीन. तुमच्या भक्तांना निर्वाण पद देईन. देवसुद्धा ज्या मायेचा भेद करू शकत नाही ती मायाही तुम्ही ग्रहण करा. तुमच्यामुळे हे विश्व चिद्रूप नाही असे भासते. ब्रह्मदेव माझा उजवा बाहू आहे. तुम्हीच याचे उत्पादक रक्षक व्हाल. माझ्या हृदयापासून उत्पन्न झालेले रुद्रदेव माझे रूप आहेत आणि तुम्ही दोघांना पूज्य होतील. तुम्ही येथे स्थित होऊन विश्वाचे पालन करा. माझ्या लोकात तुमच्यासाठी निर्माण केलेले परम उज्ज्वल स्थान गोलोक म्हणून प्रसिद्ध होईल. हे स्थान महासमृद्धीकारक होईल. धर्माच्या संस्थापनेसाठी, संजयाच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे जे अवतार होतील ती माझी भक्ती करतील.
मी त्यांचे अवश्य दर्शन घेईन। त्याप्रमाणे शिवजींना श्रीहरींना अखंड ऐश्वर्य देऊन आपल्या गणांसह कैलासात वास्तव्य केले। श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले। त्यांनी गोपवेश धारण केला आणि गोप गोपी गायी यांच्यासह तेथे सुखाने राहू लागले। तेव्हापासून सर्व जगाचे पालन करून कालपरित्व अवतार घेऊ लागले। देवी या समयी श्रीहरींनी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे आणि मग अवतार धारण केला आहे। 4 भावंडांमध्ये मी मोठा आहे। माझे नाव राम। पित्याच्या आज्ञेत सीता, लक्ष्मण यांना घेऊन मी वनात आलो आहे, पण देववश पत्नीविरहाने दुःखी झालो आहोत। तिला राक्षसाने हरण केली आहे, म्हणून मी भावाबरोबरीचा हिंडून तिचा शोध घेत आहे। माते, आज अन्यायाचे तुझे दर्शन झाले, त्यामुळे मला अगदी कृतकृत्य वाटत आहे। आता तुझ्या कृपेने सर्व ठीक होईल, मंगल होईल असा मला विश्वास वाटतो। मला सीता अवश्य प्राप्त होईल आणि माझ्याकडून त्या दुष्ट राक्षसाचा नाश होईल, यात संशय नाही। तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली आणि हे माझे सौभाग्य, ज्याच्यावर तुमची दयादृष्टी असते तो पुरुष धन्य होय। रामाने त्या कल्याणमयी सतीला नमस्कार केला आणि तिच्या आज्ञेने वनात निघून गेले। जितेंद्रिय रघुनाथाचे बोलणे ऐकून तिने मनोमन त्यांची प्रशंसा केली। तो विष्णूचा अवतार आहे, निर्वाण स्पष्ट झालेले आहे। आता आपण पतीवर अविश्वास दाखवला, त्याची तिला खंत वाटू लागली। मी स्वामींचे ऐकले नाही, रामचंद्राची कुचेष्टा केली, आता त्यांना काय उत्तर देऊ, त्यांना कशी सामोरे जाऊ, अशा अनेक विचारांनी तिचे मन उदास झाले। तिला पश्चाताप वाटत होता। ती जड पावलांनी माघारी वळली। वडाखाली भगवान शंकर तिची वाट पाहत होते। निस्तेज होऊन परतली, शिवजींना नमस्कार करून उभी राहिली। तिच्या मुखावरील विषाद पाहून त्यांना जे समजायचे होते ते समजले। त्यांनी तिला रामाचे कुशल वृत्त विचारले। ती प्रेमाने म्हणाली, काय रामचंद्राशी कशी परीक्षा घेतली? तिने मान खाली घातली व म्हणाली, मी काहीच परीक्षा घेतली नाही। मग मौन धारण तू तशीच उभी राहिली। शिवजींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला। त्याचे मन विषण्ण झाले। पत्नीने अविश्वास दाखवल्यावर तिचा त्याग करावा व विष्णू वचनाचे त्याने स्मरण झाले। त्याच्या ब्रह्मादिकापुढे सर्व केलेली प्रतिज्ञाही आठवली। सतीने माझे बोलणे अवहेरून मोठा अपराध केला आहे। आता मी तिच्यावर पूर्वीप्रमाणे प्रेम करत राहिलो, त्याचा त्याग केला नाही तर माझी प्रतिज्ञा भंग होईल। मी धर्मवक्ता आहे, धर्मकर्ता आहे, मला धर्माचे रक्षण केले पाहिजे असा विचार करून त्याची मनोमन त्याचा तिने त्याग केला आणि कैलासाकडे निघाले। त्यावेळेस आकाशवाणी झाली, हे परमेश्वरा, आपण धन्य आहात। आपल्याप्रमाणे प्रतिज्ञा पालन करणारा अन्य कोणीही नाही। हे महाभागी या महाप्रभू आहात। ही आकाशवाणी सर्वांनी विशेषतः सतीने ऐकली। तिने शंकरांना विचारले, नाथ, तुम्ही कोणती प्रतिज्ञा घेतली होती? पण ते काहीच बोलताना मार्गी लागले। काय करावे सतीला मोठा प्रश्न पडला। तिने शिवध्यान करून त्यांचे अंतःकरण जाणून घेतले आणि आपला त्याग केला आहे हे जाणून तिला दुःखाचा उमळा आला। तिला हुदका आवरेना, ती वारंवार निश्वास टाकू लागली। आपले ध्यान करून सतीने सर्व प्रकार जाणला शिवजीच्या लक्षात आले, पण त्यांनी वरकरणी तसे काही दर्शवले नाही। त्यांनी तिला आपल्याबरोबर घेतले, अनेक कथा सांगून तिचे मनोरंजन केले, पण आपली प्रतिज्ञा सांगितली नाही। यथा अवकाश दोघे कैलासावर आले, ते रुद्रदेव आसनावर बसून लगेच आपली प्रतिज्ञा सांगितली नाही। यथा अवकाश दोघे तेथे आले आणि मग समाधाग्नी झाले। त्यामुळे सती फार व्याकुळ झाली, विषादयुक्त होऊन दिवस कंठू लागली। दोघांमधील ते थेड कोणालाही कळली नाही आणि बराच काळ लोटल्यावर भगवान रुद्र समाधी अवस्थेत देह भानावर आले। सतीने व्यथित हृदयाने त्यांना नमस्कार केला। उदार बुद्धी शिवजीने तिला आपल्या समोर आसन दिले। प्रेमाने अनेक मनोहर कथा सांगितल्या, त्यामुळे तिचा शोक दूर झाला। ती पूर्वीप्रमाणे सुखी झाली, पण तरीही भगवानांनी आपली प्रतिज्ञा सोडली नाही आणि नारदा परमेश्वर शिवजींच्या बाबतीत त्याचे वर्तन ही काही आश्चर्याची गोष्ट नाही। ऋषीमुनी आदी सर्वश्रेष्ठ शिव आणि सतीच्या कथनाने त्यांची लीला मानतात। शिवशक्ती एक रूप आहे, एक तत्वात निरंतर स्थित असून ती द्वैतात्मक सर्व खेळतात। आपल्या इच्छेने निरंतर क्रीडा करत राहणे हा त्यांचा सनातन छंद आहे। तर अशा या सतीच्या कथा होत्या मित्रांनो। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल, जय माता दी।